आज आपण वचन ऐकणार आहोत। इतिहास पत्र अध्याय 6 वचन 10 ते 18 आपण वाचणार आहोत। अतः प्रभु और उसके सामर्थ्य की शक्ति में बलवान बनो, परमेश्वर के संपूर्ण अस्त्र शस्त्र धारण करो, जिससे तुम शैतान की युक्तियों का दृढ़ता पूर्वक सामना कर सको। हमारा संघर्ष तो मांस और लहू से नहीं, वरन प्रधानों, अधिकारियों, अंधकार की सांसारिक शक्तियों तथा दुष्टता की उन आत्मिक सेनाओं से है जो आकाश में है। इसलिए परमेश्वर के समस्त शस्त्र धारण करो, जिससे तुम बुरे दिन में सामना कर सको और सब कुछ पूरा करके स्थिर रह सको। अतः सत्य से अपनी कमर कसकर और धार्मिकता की चिलम पहनकर तथा पैरों में मेल के सुसमाचार की तैयारी के जूते पहनकर स्थिर रहो। इनके अतिरिक्त विश्वास की ढाल लिए रहो, जिससे तुम उस दुष्ट के समस्त अग्निबाणों को बुझा सको और उद्धार का टोप तथा आत्मा की तलवार जो परमेश्वर का वचन है ले लो। प्रत्येक विनती और निवेदन सहित पवित्र आत्मा में निरंतर प्रार्थना करते रहो और यह ध्यान रखते हुए सतर्क रहो कि यत्न सहित सब पवित्र लोगों के लिए लगातार प्रार्थना करो। शेवटी माझ्या भावांनो, प्रभूमध्ये आणि त्याच्या शक्तीच्या बळामध्ये सबळ व्हा। प्रभूमध्ये आणि त्याच्या शक्तीच्या बळामध्ये सबळ व्हा। सैतानाच्या कपट युक्तीविरुद्ध उभे राहण्यास उभे राहण्यास तुम्ही शक्तिमान व्हावे। म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री अंगावर घ्या। कारण आमची जोडी रक्त व मांस यांच्याशी नव्हे, तर ती सत्तांशी अधिकाऱ्यांशी या जगातील अंधकाराच्या सत्ताधाराशी आकाशातल्या दुष्ट आत्म्यांशी आहे। आकाशातल्या दुष्ट आत्म्याशी आहे। याकरिता तुम्ही वाईट दिवशी विरोधाला आडवे यायला आणि सर्व केल्यावर टिकून राहायला शक्तिमान व्हावे। म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री घ्या। तर खरेपणाने आपली कंबर बांधून आणि न्यायीपणाचे उरस्रान धारण करून उभे राहा आणि शांतीच्या शुभवर्तमानाची तयारी पायात घालून या सर्वांवर ज्या विश्वासरूपी ढालीने त्या दुष्टाचे सर्व जळते बाण तुम्हाला विझवता येतील ती धरून उभी राहा आणि तारणाचा शिरोटोप घ्या आणि आत्म्याची तलवार घ्या ती देवाचे वचन आहे। सर्व प्रकारच्या प्रार्थनेने व विनंतीने सर्व समयी आत्म्यात प्रार्थना करीत असा आणि याविषयी सर्व एकाग्रतेने व सर्व पवित्रांच्यासाठी विनंती करीत जागे राहा। हालेलुया, हालेलुया। आपण आपल्या माना झुकल्या त्या स्वर्गीय पित्याकडे आपण प्रार्थना करूया। स्वर्गातील माझे आभार, तुला धन्यवाद, तुझ्या नावाला गौरव देतो। या वचनाद्वारे जे तू आम्हाला जे काही शिकवतो त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो। जे तू माझ्या मुखातून बोलवणार ते योग्य रीतीने बोलण्यास तुम्हाला सहाय्य कर आणि ते लोकांच्या आशीर्वादासाठी व्हावे असं तू होऊ देतोस, पण तुला मी धन्यवाद देतो। सर्व प्रकारची परिस्थिती मी तुझ्या हातात समर्पित करतो आणि सर्व गोष्टी मी तुझ्या हातात समर्पित करतो। ह्या भावनाला तुझ्या पवित्र रक्ताच्या सिंचनाखाली तू बांधून घेतोस आणि तुझ्या अग्नीच्या आत्म्याने तू आम्हाला सुरक्षा देतोस, म्हणून तुला मी धन्यवाद देतो। देवदूताचा पहारा तू आमच्या सोबत ठेवतोस आणि तुझ्या सामर्थ्यात तू आम्हाला घडवतोस, म्हणून तुला धन्यवाद देतो। ही प्रार्थना येशूच्या पवित्र नावात तुझ्याकडे देतो, तू ऐक आणि मान्य कर। आमेन। पौलाचे इफिसीकरास पत्र अध्याय 6 10 ते 18 मध्ये म्हटलेलं आहे। त्यामध्ये जेव्हा पौल हे शब्द लिहित होता तेव्हा पौल नजर कैदेत होता रोममध्ये, हाऊस अरेस्ट होता। तो बहुतेकांच्या विद्वानाच्या मते पौल इफिसीकरांच्या चर्चला जेव्हा ते पत्र लिहित होता तेव्हा एका रोमन सैनिकाने त्याला बेड्या ठोकलेल्या असं देखील सांगतात। परंतु जसे रोमन सैनिकाची ढाल, चिलखत आणि तलवार यांचा उपयोग ते संरक्षणासाठी करत असेल, तसेच इफिसीकरातील लोकांना, विश्वासू जनांना आध्यात्मिक चिलखत, ढाल व तलवारी यांचा उपयोग स्वतःमध्ये नव्हे तर ख्रिस्तामध्ये आणि
त्याच्या पराक्रमाच्या शक्तीमध्ये सैतानाला अडू म्हणजे सैतान आपल्यापासून पळेल असं पाऊल ठामपणे सांगतो. हे सांगण्याचा मुद्दा काय, हा सांगण्याचा अर्थ काय, हे आपल्याला जाणून घ्यायचं आज आहे. या विषयाचं टायटल आहे स्पिरिच्युअल वॉरफेअर, आत्मिक युद्ध. जेव्हा युद्धाला जातात तेव्हा प्रत्येक शस्त्र सामग्री आपल्या हातामध्ये आपण घेऊन चालतो. स्पिरिच्युअल वॉरफेअर मध्ये 2 पार्ट आहेत, आत्मिक युद्धामध्ये 2 भाग आहेत. आपला पहिला भाग मी आता 6 ते 18 मध्ये जे लिहिलेलं आहे ते तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही जर बघितलं तर ह्यामध्ये परमेश्वराच्या सानिध्यामध्ये काय सांगितलेलं आहे पौराणे, शेवटी माझ्या भावांनो प्रभूमध्ये आणि त्याच्या शक्तीमध्ये सबळ व्हा. माझ्या भावांनो प्रभूमध्ये आणि त्याच्या शक्तीमध्ये तुम्ही सबळ व्हा असं का सांगितलेलं आहे? कारण परमेश्वराला ठाऊक आहे की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये कुठे ना कुठे कमी पडतो. आत्मिक युद्ध आहे, आत्मिक युद्ध. जर युद्धाला जर कोण एखादा जातो तेव्हा आपण काय करतो, तो प्रत्येक गोष्ट आपले शस्त्र हातामध्ये घेतो आणि ठामपणे निडरपणाने सामोरे जातो प्रत्येक गोष्टीला. आज आपल्याला परमेश्वर सांगतो तुम्ही प्रभूमध्ये आणि आत्मिक शक्तीने, त्याच्या आत्मिक शक्तीने प्रबळ व्हा, बलवान व्हा. आपल्याला बलवान कशासाठी व्हायचं आहे? बलवान कशासाठी व्हायचं आहे? मला तुमचं उत्तर पाहिजे. कशासाठी व्हायचं आहे? शैतान की युक्तियों से लड़ सको. शैतान की युक्तियों से लड़ सको. और किसके लिए होना है बलवान में? हे जे युद्ध आहे ते आत्मिक युद्ध आहे. ओके. आणि हे जे युद्ध आहे ते आत्म्यामध्ये आपल्याला सतत निरंतर आपल्याला त्याच्याशी लढावं लागते. आणि हे जेव्हा लढतात तेव्हा आपण विश्वासामध्ये पडून जाऊ नये म्हणून आपल्याला सामर्थ्याने उभं राहणे गरजेचं आहे. आता त्यामध्ये म्हटलेलं आहे की सैतानाच्या कपट वृत्तीविरुद्ध उभे राहण्यास तुम्ही शक्तिमान व्हावे म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री अंगावर घ्या. ही शस्त्र सामग्री अंगावर घ्या म्हणजे काय? परमेश्वराची शस्त्र सामग्री काय आहे? पहिलं सत्याचे कवच बांधा, दुसरं आहे न्यायीपणाचे उडास्त्र, तिसरं आहे शांतीचे शुभवर्तनाची म्हणजे शांतीचे शुभवर्तनाचे जोडे, चौथा आहे विश्वासाची ढाल आणि दानाचा शिरोटो, आत्म्याची तलवार आणि सर्व प्रकारच्या प्रार्थनेने, आत्मिक प्रार्थनेने आपण सतत प्रबळ व्हावे असं आपल्याला परमेश्वराने सांगितलेलं आहे. तर हे जे शस्त्र सामुग्री आहे त्या शस्त्र सामुग्रीमध्ये आपण फक्त ठेवायचे आहे का? टू हॅव अँड टू वेअर याच्यामध्ये फरक आहे. असणे शस्त्र सामुग्री आहे आणि शस्त्र सामग्री परिधान करणे ह्यामध्ये फरक आहे. जर आपल्याला बायबलचे वचन माहित आहे, सर्व काही ठाऊक आहे, परंतु बायबलच्या वचनानुसार आपण जगतो का? जगतो का? आपल्याला विचार करणे गरजेचं आहे. आपण जर कारमध्ये बसलो असतील, कारमध्ये सीट बेल्ट आहे, ओके, प्रत्येक कारमध्ये सीट बेल्ट असतो, परंतु तो जर आपण घातला नाही तर त्याचा काय फायदा आहे का? आपलं कधी ना कधी ऍक्सिडेंट होऊन आपण गंभीर दुखापत आपल्याला होऊ शकते. तसंच परमेश्वराने दिलेली शस्त्र सामग्री आपण परिधान करतो का? आहे हे सर्वांना ठाऊक आहे, परंतु आपण परिधान करतो का हे लक्षात ठेवणे गरजेचं आहे. आपल्याला निरंतर ह्या शस्त्र सामग्रीचा आपल्या संगती परिधान करून आपण चाललो पाहिजे. आर्मर ऑफ गॉड यू रिसीव्ह फ्रॉम गॉड, यू डोंट प्रोड्यूस और इट इज नॉट मॅनमेड. म्हणजे परमेश्वराची शस्त्र सामग्री आपल्याला दिलेली आहे, ती परमेश्वराकडून दिलेली एक दान आहे आपल्याला. ते तुम्ही स्वतःहून बनवले नाही, की स्वतः तुम्ही प्रोड्यूस नाही केलं. ओके, फक्त आपल्याला काय करायचं आहे? त्या शस्त्र सामग्री आपल्याला परिधान करायची आहे. कारण इफिसियन्स पत्र 6:12 मध्ये म्हटलेलं आहे, कारण आमची झोपी रक्त आणि मांस यांच्याशी नव्हे तर सत्ताधीश म्हणजे सत्तांबरोबर, प्रधानाबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर आणि जगातल्या अंधकाराच्या सत्ताधीशांबरोबर आणि आकाशातल्या दुष्ट आत्म्याशी आहे. इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे स्पेसिफिकली की फॉर आवर स्ट्रगल इज नॉट अगेन्स्ट द फ्लेश अँड ब्लड बट अगेन्स्ट द रूलर म्हणजे कोण? प्रिन्सिपॅलिटीज, अगेन्स्ट द पॉवर, against the world rules of this darkness and against the spiritual force of evil in the heaven. जो spiritual force आहे आकाशामध्ये
ह्या सगळ्याची आपली विरुद्ध आहे. म्हणून लक्षात ठेवा की कोणताही मनुष्य चुकीचा नाही, की कोणताही मनुष्य वाईट नाही. रक्त आणि मांस हे प्रत्येक मनुष्याला आहे. ओके, प्रत्येक मनुष्य हा रक्त आणि मांसाचा बनलेला आहे. आणि सैतान काय करतो? सैतान जो ख्रिस्ताला अनुसरतो त्याचा पाठलाग करतो. सैतान काय करतो? जो ख्रिस्ताला स्वीकारतो त्याच्या तो मागे असतो. तो सतत त्याला त्रास देण्यासाठी तत्पर असतो. म्हणून सैतानाचे फक्त एकच ध्येय आहे की तुमच्या संघर्षाचा वापर करून त्याचा तो वापर किंवा मुद्दा तुमच्या मनावरती ठामपणे बिंबवून तुमची ओळख काय आहे हे तुम्हाला समजत नाही. तुमची ओळख काय आहे हे तुम्हाला तो भ्रांतीच्या आत्म्यामध्ये नेऊन तुमचं आयडेंटिटी हा लुप्त करतो. तुमची खरी आयडेंटिटी तो लुप्त करतो. लक्षात ठेवा. आणि ही जी खरी आयडेंटिटी आहे ही प्राप्त करून घेण्यासाठी ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला आणि ख्रिस्त पुन्हा येणार आहे. लक्षात ठेवा. हालेलुया, हालेलुया. तर आपली खरी आयडेंटिटी तो आपल्यापासून लपवून ठेवतो किंवा आपल्याला भ्रांतीच्या आत्म्यामध्ये नेऊन आपल्याला कुठेतरी घुसवून ठेवतो. आणि आपल्याला आपला खरा उद्देश काय आहे हे आपण ओळखू शकत नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे? जर एखादी गोष्ट तुमच्यावरती जर हानी करत असेल किंवा तुमच्यावरती प्रभाव होत असेल तर ती फक्त त्या दिवसापर्यंतच मर्यादित असते. लक्षात ठेवा. त्याच्या पुढचा दिवस जो असतो तो नवीन दिवस असतो. म्हणून तुम्ही काय करायचे आहे? नवीन दिवसाची नव्याने सुरुवात केली पाहिजे. हालेलुया. तुम्ही माझ्या बरोबर आहात का? नवीन दिवसाची नव्याने सुरुवात केली पाहिजे. प्रत्येक दिवस हा वाईट आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो दिवस दुसऱ्या दिवशी कधी ना कधी मावळतो आणि नवीन दिवस तयार होतो. लक्षात ठेवा. 12:2 मध्ये म्हटलेलं आहे. आपण बघूया 12:2 मध्ये काय म्हटलेलं आहे. रोम 12:2 आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. आणि या जगाशी समरूप होऊ नका. आणि या जगाशी समरूप होऊ नका. तुम्ही ह्या जगाशी समरूप होऊ नका. तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. स्वतःचे रूपांतर होऊ द्या. हालेलुया. इस संसार के अनुरूप न बनो, इस संसार के अनुरूप न बनो, परंतु अपने मन के नए हो जाने से तुम परिवर्तित हो जाओ कि परमेश्वर की भली ग्रहण योग्य और सिद्ध इच्छा को तुम अनुभव से मालूम करते रहो. म्हणजे आपण आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर केले पाहिजे. आणि हाच एक नवीन मुद्दा आहे स्पिरिच्युअल वॉरफेअरचा. द फाउंडेशन ऑफ द स्पिरिच्युअल वॉरफेअर इज द रिन्यू युअर माइंड. आत्मिक युद्धाचा पाया म्हणजे तुमच्या मनाचे नवीनीकरण आहे. आणि जर आपण बघितलं तर आपल्या मनाचे नवीनीकरण सतत झालं पाहिजे. कारण जर आपण बघितलं हे स्पिरिच्युअल वॉरफेअर आहे, हे आत्मिक युद्ध आहे. आणि हे आत्मिक युद्ध आपल्या शारीरिक अवयवावरती काय होतो? प्रबळ होतो. आणि शारीरिक अवयवावरती प्रबळ होतो तो आपल्यामध्ये प्रत्येक गोष्ट डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतो. तर हे जे आत्मिक युद्ध आहे, ओके, तर ते आपण बघितलं की आपल्या मनाचं नूतनीकरण आपण केलं पाहिजे. जर आपण बघितलं की मोशे पहिल्यांदा फारोला भेटायला गेला तेव्हा काय झालं? मोशे जेव्हा फारोला भेटायला गेला की इस्रायल लोकांना जाऊ दे असं सांगितलं तेव्हा काय केलं त्यांनी? तो पहिल्यांदा जेव्हा गेला त्याचं 5:1-3 मध्ये म्हटलेलं आहे, ओके, की आम्ही तुला विनंती करतो. विनंती केली त्यांनी त्या फारोकडे विनंती केली की आमच्या लोकांना जाऊ दे विनंती केली, ओके. परंतु जेव्हा दुसऱ्यांदा देवाने त्याला पाठवले
देवाने सांगितले मी तुला फारोसाठी देव असे केले आहे. काय सांगितलं? मी तुला फारोसाठी देव असे केलेलं आहे. म्हणजे काय केलं त्यांनी त्याच्या मनाचं परिवर्तन केलं. आपलं जे काय ते मनामध्ये पांगवलेलं असते. परिस्थिती तीच होती. तो जे काय फारोचा दरबार होता तोच होता. जी माणसं होती जी तीच होती. जे भाषण बोललं मोशेने फारोसमोर तेच बोललं. परंतु काय झालं? आता परिस्थिती चेंज झाली. आता परिस्थिती काय होती? की परिस्थिती अशी होती की परमेश्वर त्याच्या सोबत होता आणि फारोवरती तो देव म्हणून गेला. म्हणजे एक अधिकारी म्हणून गेला. जेव्हा आपल्या परिस्थितीमध्ये आपण कमजोर आपल्याला वाटते तेव्हा आपण आपल्या मनाचं नूतनीकरण केलं पाहिजे. जेव्हा आपल्याला वाटते की मी कुठेतरी परिस्थितीमध्ये गंभीर परिस्थितीमध्ये आहे किंवा आजारामध्ये आहे किंवा त्रासामध्ये आहे, दुःखामध्ये आहे, तेव्हा तुम्ही तुमच्या मनाचं नूतनीकरण केलं पाहिजे. परिस्थिती तीच राहते, डॉक्टर पण तोच राहतो, औषधे पण तेच राहतात, परंतु काय होते? तुम्ही बदललेले असतात. लक्षात ठेवा. आणि जेव्हा तुम्ही बदललेले असतात तेव्हा काय करतात? तुमच्यावरती अधोलोकाचे फाटक प्रबळ होऊ शकत नाही. हालेलुया, हालेलुया. तुमच्यावरती अधोलोकाचे फाटक प्रबळ होऊ शकत नाही. आणि परमेश्वर तुमच्या संगती असतो, परमेश्वर तुमच्या सोबतीला असतो आणि तो तुम्हाला प्रबळ बनवतो. जसं दावीद गोलियाथाला मारायला गेला. गोलियाथाने खूप प्रकारचं भाषण केलं, चुकीचं इस्रायलच्या विरुद्धामध्ये बोलला, परंतु कोणीही पुढे सरसावला नाही. दावीद पुढे सरसावला कारण परमेश्वर त्याच्यामध्ये होता. परमेश्वर त्याच्यामध्ये उपस्थित होता आणि परमेश्वराच्या संगती तो चालत होता आणि त्याने परमेश्वराच्या संगतीच्या गोलियाथाचा पराभव केला. आणि जेव्हा गोलियाथ खाली पडला तेव्हा इस्रायलाने पलिश्तियनवरती आक्रमण केलं. बरोबर ना? सेम असंच जेव्हा आत्मिक युद्ध आत्मिक युद्ध हे प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल आहे. लक्षात ठेवा. आत्मिक युद्ध हे प्रत्येकाचं वैयक्तिकरित्या आहे. प्रत्येकांना वैयक्तिकरित्या आत्मिक झुंज लढावी लागते. लक्षात ठेवा. प्रत्येकांना असं नाही की कोणी एकाला. आणि ज्यांनी आत्मिक युद्ध माहीत नसेल, ज्यांना आत्मिक युद्ध माहीत नसेल की कसं आत्मिक युद्ध करायचं, त्यांनी परमेश्वराकडून ते मागितलं पाहिजे की आत्मिक संघर्ष होतच असतो. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तींना आत्मिक संघर्ष करावा लागतो. लक्षात ठेवा. कोणाची सुटका होणार नाही यातून. प्रत्येक विश्वासू व्यक्तींना, जो ख्रिस्तामध्ये आहे, जो देखावा करतो, जो फक्त मी आहे ख्रिस्तामध्ये असं जर कोण करत असेल तर तो संघर्ष करू शकत नाही. म्हणून काय सांगितलेलं आहे की मी चर्चला जातो म्हणून मी ख्रिस्ती नव्हे. मी चर्चला जातो म्हणून मी ख्रिस्ती नव्हे. एखाद्या व्यक्ती जर इंडियन रेस्टॉरंटमध्ये गेला किंवा चायनीज रेस्टॉरंटमध्ये गेला की तो इंडियन होतो का? तो चायनीज होतो का? नाही. तसंच चर्चला गेलो म्हणून मी ख्रिस्ती नाही. बायबल वाचतो म्हणून मी ख्रिस्ती नाही. आपण प्रार्थना करतो म्हणून मी ख्रिस्ती नाही. ख्रिस्ती असण्याचा देखावा करतो किंवा ख्रिस्ती असल्याचा आणतो म्हणजे तो ख्रिस्ती आहे का? नाही. तर ख्रिस्ताच्या शिकवणुकीनुसार पापावरती मात करतो, पापापासून आपलं मन फिरवतो आणि ख्रिस्ताला परिपूर्णतेने आपण स्वतःहून धारण करतो, तेव्हा तो खरा ख्रिस्ती होतो. हालेलुया. तेव्हा तो खरा ख्रिस्ती होतो. फक्त आपण ख्रिस्तामध्ये मिरवले म्हणजे आपण ख्रिस्ती नाही. तर ख्रिस्ताच्या शिकवणुकीनुसार आपण ख्रिस्ताला स्वीकारलं पाहिजे, पापापासून आपलं मन फिरवलं पाहिजे आणि आपण त्या ख्रिस्तामध्ये जगलो पाहिजे. लक्षात ठेवा. जर आपण तसं केलं नाही तर आपल्याला ख्रिस्ती म्हणण्याचा हक्क नाही. जर खरा ख्रिस्ती असतो त्याच्यावरती आत्मिक अटॅक होतातच. लक्षात ठेवा. आणि आत्मिक अटॅक होतात म्हणून पौल इफिसिकरास लोकांना सतर्क करतो की तुम्ही शस्त्र सामग्री परिधान करा. ती शस्त्र सामग्री तुमच्यासाठी अशी ठेवण्यासाठी नाही दिली तर तुम्हाला परिधान करून पुढे जायला सांगितलेलं आहे. आपलं माइंडसेट चेंज केलं पाहिजे की आपल्या मनामध्ये काय
युक्त चाललेले आहेत, आपल्या मनामध्ये काय निगेटिव्ह चाललेले आहे. त्यामुळे तुम्हाला मी पहिल्यांदाच बोललो की कोणताही मनुष्य वाईट नाही आणि कोणताही मनुष्य हा चुकीचा नाही. प्रत्येक मनुष्य चांगला असतो. जर त्याच्यामध्ये वाईट पण काढलं तर प्रत्येक मनुष्य चांगला असतो. म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही ख्रिस्तामध्ये वाढत आहात, ख्रिस्ताच्या अभिषिक्तामध्ये तुम्ही चालत आहात, तर आपल्या अभिषिक्तपणाचं संरक्षण आपण केलं पाहिजे. आणि आपण ते कसं केलं पाहिजे? आपण आपल्या अभिषिक्ताचं संरक्षण कसं केलं पाहिजे? जर तुम्हाला कोणतं अनॉइंटिंग मिळालं असेल, जेव्हा तुमचा बाप्तिस्मा होतो तेव्हा परमेश्वराचा अनॉइंटिंग तुमच्यावर जो असते, लक्षात ठेवा. जेव्हा तुमचा बाप्तिस्मा होतो तेव्हा परमेश्वराचा अनॉइंटिंग तुमच्यामध्ये असते. आणि ते अनॉइंटिंग टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे तुम्ही सांगू शकता? फक्त दोनच गोष्टी करायच्या. काय? कोणत्याही लोकांशी वाद घालू नका. नेव्हर आर्ग्युमेंट विथ पीपल. कोणत्याही लोकांची वाद घालू नका. कारण जर आपण वाद घालवतात तर आपला मेन फोकस परमेश्वरावरून हटतो. लक्षात ठेवा. आपल्याला ख्रिस्तामध्ये वाढण्यासाठी बोलवले नाही. त्यामुळे कोणाशीही वाद घालू नका. ओके. आणि दुसरं, लोकांची शारीरिक लढाई करू नका. तुमच्या स्वव्यक्तिमत्वाने, तुमच्या बलाने, अरे हा कोण मला बोलणार, मी याला दाखवतो की मी काय, मीच खरा आहे, नाही. त्याचा काहीच फायदा होणार नाही. तुम्ही स्वबलावरती कोणाही गोष्ट करू नका. जे काही करत असेल ते ख्रिस्तामध्ये करा. जे काय करायचं असेल ख्रिस्तामध्ये करा. आणि तुमचं अभिषिक्ताचं अनॉइंटिंग म्हणजे अभिषिक्तपण तुम्ही सुरक्षित करा. लक्षात ठेवा. कारण तो सैतान काय करतो? तो सैतान आपल्याला डिस्टर्ब करतो आणि आपली खरी आयडेंटिटी ख्रिस्तामधली तो लुप्त करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून 2 कोरिंथियस 10:3-5 मध्ये म्हटलेलं आहे, आम्ही तर देहात चालत असताही देहाला अनुसरून लढाई करीत नाही, कारण आमची लढाई हत्यारे दैहिक नाही तर ती कोट पाडून टाकण्यास देवाकडून शक्तिमान आहे. आणि पुढे 5 मध्ये म्हटलेलं आहे, आम्ही प्रत्येक विचार ख्रिस्ताच्या आज्ञाकीत होईल असा कैद करून देतो. समजलं? हिंदीमध्ये बोलतो. हा, 2 कोरिंथी 10:3-5. 2 कोरिंथी 10:3-5. क्योंकि यद्यपि हम शरीर में चलते हैं तथापि हम शरीर के अनुसार युद्ध नहीं करते. Yes. क्योंकि हमारे युद्ध के हथियार शारीरिक नहीं परंतु गढ़ों को ध्वस्त करने के लिए ईश्वरीय सामर्थ्य से परिपूर्ण है. हम परमेश्वर के ज्ञान के विरुद्ध उठने वाली कल्पनाओं और प्रत्येक अवरोध का खंडन करते हैं और प्रत्येक विचार को बंदी बनाकर मसीह का आज्ञाकारी बना देते हैं. आमेन. हालेलुया. प्रत्येक आपले विचार बंदी बनावून परमेश्वराच्या आज्ञाकीमध्ये कैद करून घेतो. लक्षात ठेवा. म्हणून लूक 6:27-28 मध्ये म्हटलेलं आहे, तुम्ही आपल्या वैरावर प्रीती करा, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा, जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुमचा अपमान करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. हालेलुया. हालेलुया. म्हणजे परमेश्वराकडे आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सामावून घेतलेलं आहे. आणि परमेश्वर सांगतो की तुम्हाला कोणती गोष्टींवरती वर्चस्व करायची गरज नाही. जे काय करतील ते माझ्यामध्ये करा. लोकांची तुमच्याशी झोंबी नाही, हाडामाशाशी तुमच्याशी झोंबी नाही, तर कोणाशी आहे? अंधकारच्या शक्तीशी आहे, प्रधानाशी आहे, आकाशाच्या दुरात्माशी आहे. तर ते आकाशाचे दुरात्मे आणि अंधकारची शक्ती आणि जे काही दुष्टाचे काम करतात ह्याची जर तुमच्याशी नोंदी असेल तर तुम्ही कशा रीतीने सावधगिरी रीतीने वागले पाहिजे हे पौल इफिसिकला सांगतो. आणि आपल्या प्रत्येक विश्वासू माणसाने ते केलं पाहिजे. हालेलुया. तर आपण बघूया की कारण 2 तिमोथी 1:7 मध्ये म्हटलेलं आहे, कारण देवाने आम्हाला घाबरेपणाचा आत्मा दिला नाही, तर सामर्थ्याचा व प्रीतीचा व सावध मनाचा आत्मा दिलेला आहे. परमेश्वर ने हमें
वीरता का नहीं परंतु सामर्थ्य, प्रेम और संयम का आत्मा दिया है। तब तू न हमारे प्रभु की साक्षी देने से, न मुझसे जो उनका बंदी हूँ लज्जित हूँ, परंतु परमेश्वर के सामर्थ्य के अनुसार सुसमाचार के लिए मेरे साथ दुख उठा। सुसमाचार के लिए मेरे साथ दुख उठा। त्याने आपल्याला काय दिलं आहे? सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे, प्रीतीचा आत्मा दिलेला आहे, आणि तिसरी गोष्ट काय? सावध मनाचा म्हणजे संयमाचा आत्मा दिलेला आहे, साऊंड माइंड. कोणत्या वेळेला कोणती गोष्ट करायची हे तुम्हाला बरोबर गोष्ट माहीत पडली पाहिजे. हे आत्मिक युद्ध आहे, आणि आत्मिक युद्धामध्ये आपण काय केलं पाहिजे? आपण सैतानावरती वर्चस्व मिळवलं पाहिजे. इफिसिकरांना 6:10-18 मध्ये म्हटलेलं आहे, ओके, की सैतानाला अडू म्हणजे सैतान आपल्यापासून पळून जाईल. सैतानाला अडवणे सैतान आपल्यापासून पळून जाईल. आणि आपण जर बघितलं की तुम्ही वाईट दिवशी विरोधकाला आडवे या. वाईट दिवशी विरोधकाला आडवे कसे यायचे आणि सर्व केल्यावरती टिकून राहायला शक्तिमान व्हावे म्हणून देवाची शस्त्रसामुग्री धारण करा. ओके. आणि काय सांगितलं? खरेपणाने आपली कंबर बांधा आणि न्यायपणाची उरासन धारण करून उभे राहा. इफिसिकरांचं तुम्ही 6:10-18 बघितलं. प्रत्येक ठिकाणी सांगितलेले उभे राहा, स्थिर उभे राहा, खंबीर उभे राहा. कशासाठी सांगितलेलं? ह्याच्यामध्ये कोठेही असा उल्लेख नाही की तुम्ही जिंका, युद्ध करा, युद्ध करून जिंका किंवा विजय मिळवा, असा कोणत्याही प्रकारचा उल्लेख केलेला नाही. असं का? कोण सांगू शकेल असं का? तुम्ही शस्त्र सामग्री धारण करा आणि उभे राहा, प्रार्थना करा आणि खंबीर उभे राहा. का? जर आपण बघितलं तर सैतानावरती, मरणावरती, पापावरती ख्रिस्ताने ऑलरेडी विजय मिळवलेला आहे. हालेलुया. परमेश्वराने अगोदरच विजय मिळवलेला आहे, सैतानाचं डोकं ठेचलेलं आहे. म्हणून आपण ऑलरेडी विजय आहोत. आपल्याला फक्त स्थिर उभे राहायचं आहे ख्रिस्तामध्ये. आपल्याला फक्त ख्रिस्तामध्ये स्थापित व्हायचं आहे. आपल्याला फक्त ख्रिस्तामध्ये काय करायचं आहे? आपली आयडेंटिटी मिळवायची आहे. हालेलुया. म्हणून ख्रिस्ताचा जो स्वीकार करतो तो अगोदरच विजय होतो. फक्त आपली धाव ख्रिस्तामध्ये राहून पूर्ण करायची आहे आपल्याला. हालेलुया. येशू मसीह की, येशू मसीह की. ख्रिस्तामध्ये आपल्याला फक्त काय करायचं? आपली धाव संपूर्ण, आपल्या धाव पूर्ण करायची आहे, आपली धाव संपवायची आहे. दुसरं काहीच करायचं नाही. आपल्याला सगळं काही परमेश्वराने दिलेलं आहे. म्हणून ख्रिस्त याकोब 4:7 मध्ये म्हणतो, देवाच्या अधीन असा, सैतानाला अडवा म्हणजे तो तुम्हापासून पळेल. इसलिए परमेश्वर के अधीन हो जाओ, शैतान का सामना करो तो वह तुम्हारे पास से भाग जाएगा. आणि पहिले पेत्र 5:9 मध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही विश्वासात स्थिर असे त्याच्या विरुद्ध उभे राहा. विश्वास में दृढ़ रहकर उसका विरोध करो और यह जान लो कि तुम्हारे भाई जो संसार में है इसी प्रकार की यातना सह रहे हैं. त्यामुळे आत्मिक युद्ध हे युद्धाचं ठिकाण कोणतं आहे? आत्मिक युद्धाचं आपल्या दोन कानांच्या मध्ये जी जागा आहे, आपल्या दोन कानांच्या मध्ये जी जागा आहे ते आपलं मन आत्मिक युद्धाचं ठिकाण आहे. आणि सैतान नेहमी आत्मिक बाबीवरती वार करत असतो. लक्षात ठेवा, तो नेहमी आपल्या आत्मिकतेवरती वार करतो. जर एखाद्याला युद्धावरती गेले असतील तर त्याला किल्ला, गड जो असतो तो जिंकायचा असतो. तर किल्ला कसा असतो? किल्ला असतो, किल्ल्याला जो गड असतो त्याला काय असते? त्याला बुरुज असतात. ओके. त्याला तटबंदी असते, त्याला मेन डोर असतो, बरोबर ना? आपण जर बघितलं तर तुम्हाला किल्ला कसा असतो ते तुम्हाला माहिती असेल. तसं आपलं शरीर हा एक किल्ला आहे. आपलं शरीर एक किल्ला आहे. त्याला बुरुज असतो, तटबंदी असते, दिंड द्वार असते, एक पूल असतो, असा किल्ला असतो.
आपलं शरीर देखील एक किल्ला आहे, त्याच्यामध्ये बुरुज आहे, त्याच्यामध्ये गड आहे. ओके, बाले किल्ला देखील आहे, म्हणजे आपला आत्मा हा बाले किल्ला. जेव्हा सैतान काय करतो, बुरुज ढासण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा युद्ध होते तेव्हा पहिले काय करतात, तटबंदी पाडण्याचा प्रयत्न करतात. ते तोफेचे गोळे काय करतात, त्या तटबंदीवरती किंवा बुरुजवरती ते टाकतात. कशाला, बुरुज आणि तटबंदी कमजोर झाली की युद्ध जिंकायला सोपे जाते. सैतान आपल्याला नेहमी अडवण्याचा प्रयत्न करतो. तो आपल्यावरती वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. आत्मिक युद्ध प्रत्येक व्यक्तीने सतर्क राहून खेळले पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. कारण आत्मिक युद्धामध्ये कोणत्याही प्रकारची सीमा नाही. कुठून कधीही कशाही प्रकारचे अटॅक होऊ शकतात. म्हणून आपण प्रत्येक, त्यामुळे परमेश्वराने आपल्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे, बायबलमध्ये काय सांगितलंय की निरंतर प्रार्थना करीत परमेश्वरामध्ये प्रार्थना करीत स्थिर अशी उभी राहा. आपल्याला शत्रूच्या हालचाली ठाऊक असल्या पाहिजे. जर आपल्याला शत्रूच्या हालचाली ठाऊक नसतील तर आपण कधी ठामपणे स्थिर अशी उभी राहू शकत नाही. जर आपण प्रिपेअर फॉर द वॉर हे जर बुक वाचलं तर त्यावर तुम्हाला समजेल काय रिबेका ब्राउन MD हिने लिहिलेले हे बुक आहे. ह्याच्यामध्ये आत्मिक युद्ध कशा रीतीने आपल्याला करावे लागते ह्याचे महत्वपूर्ण उदाहरण दिलेले आहे आणि ही सत्य घटना आहे. आणि हे जेव्हा वाचतात तेव्हा आपण आत्म्याने मजबूत असणं गरजेचं आहे, नाहीतर अटॅक निश्चित आहे. कारण हा संघर्ष कशाचा आहे, आत्मिकतेचा आहे. म्हणून आपण नेहमी आपले शस्त्र सामग्री धारण केली पाहिजे. सत्याचा कमरबंद घेतला पाहिजे. न्यायपणाचे उरासन आपल्या जवळ असले पाहिजे. परमेश्वराने सांगितलेलं आहे की सत्य तुम्ही जाणार आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. आणि त्या सत्याची पारख फक्त आणि फक्त परमेश्वर येशूमध्येच होऊ शकते. आपण आज आपले डोळे बंद करूया आणि त्या स्वर्गीय पित्याकडे आपण लक्ष केंद्रित करूया. सर्वात माझ्या बाबा तुला धन्यवाद, तुझ्या नावाला गौरव देतो. जो आत्मिक संघर्ष आमच्या प्रत्येकामध्ये आहे त्यामध्ये उभे राहण्यास तू आम्हाला तत्पर कर, सक्षम कर. आमच्यामध्ये जे काही तुझ्या विरुद्ध आहे त्या सर्व गोष्टी या क्षणाला आम्ही करून टाकतो. तुझी पवित्रता, तुझे सामर्थ्य तू सतत आमच्या सोबत ठेव. कारण तू पापाला जिंकले आहेस आणि ह्या जगावरती तुने एवढी प्रीती केली की परमेश्वर तुझा एकुलता पुत्र तो आमच्यासाठी पाठवलास आणि सतत तुझ्या सुरक्षा कवचेमध्ये असावे म्हणून तू आम्हाला सदैव तुझ्यामध्ये तत्पर ठेव, तुझ्या मनात वाढव आणि तुझ्या प्रकाशामध्ये आम्ही सतत वाढावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. आणि जे काही शिक्षण आम्ही घेतलेले आहे त्यामध्ये आम्ही सतत वाढावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना येशूच्या नावात तुझ्याकडे करतो आणि मान्य कर. आमेन.